नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी शॉपिंगला कुठेच आलेली नाही आहे, तर आजचा व्हिडिओ माझ्या मते प्रत्येकाला कामी येणारा आहे. का सांगते? कारण की आपल्या घरामध्ये छोटे छोटे इव्हेंट्स होत राहतात. काही महिलांची किटी पार्टी असते, काहींचं बेबी शॉवर आहे, बाळाचा पहिला वाढदिवस आहे, अन्नप्राशन आहे, किंवा तर तुमची रिटायरमेंट पार्टी असू देत, किंवा एखाद्याला फेअरवेल द्यायचं आहे, बॅचलर पार्टी आहे. किती ओकेजन्स असतात. याशिवाय आपण बऱ्याचदा असा विचार करतो की मित्रमैत्रिणींसोबत किंवा आपल्या जवळच्यांसोबत आपल्याला छान असं रिलॅक्सेशनसाठी कुठेतरी फिरायला जायचं आहे, पण मात्र आपल्याला इनहाऊस राहायचं आहे, आपल्या जवळच्या लोकांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. तर मग त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे, आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही लगेचच सेव्ह करा आणि जवळच्यांना शेअर करा. मी आज आलेली आहे तुम्हाला एक कमाल विला दाखवायला. पुण्यातील सिटीमध्येच हा विला आहे. पुण्यातील सिटीमध्ये आहे म्हटल्यानंतर तुम्हाला अगदी गजबज एरियामध्ये असणार आहे का? नाही, सिटी एरियामध्येच आहे, पण सिटी वाईब्स नाही, तर अगदी नेचर वाईब्स आहेत. मी बोलतेय संजीवनी विलाबद्दल, जे आहे भुगावमध्ये. जे एक्झॅक्टली सांगायचं झालं तर तुम्हाला इथे यायचं झालं तर कोथरूडपासून 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चांदणी चौकापासून 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. 3 BHK विला आहे. आतमध्ये खूप सुंदर इंटिरियर आहे, आणि जेव्हा तुम्ही इथे येता ना तेव्हा तुम्हाला होमली फील मिळणार आहे. मी बोलतेय या विलाबद्दल, ज्याचं नाव आहे संजीवनी विला. कुठे आहे एक्झॅक्टली? तर सिद्धिविनायक विहार, भुगावमध्ये. खूप इझी लँडमार्क आहे. गुगल मॅप्सचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आता मी जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला घेऊन जाणार आहे विलाच्या आतमध्ये. सो विला बघा किती मोठा आहे आणि कसला क्लास वाटतंय, म्हणजे बाहेरूनच इतकं भारी आहे, आतून कसं मस्त असणार आहे. सो हा जो विला चालवत आहेत ह्यांचं नाव आहे ओमकार आणि सुवर्णा देशपांडे. सो ह्यांना आपण जाऊन आतमध्ये पहिले भेटणार आहोत, जे ओनर आहेत या विलाचे, आणि विलाचं जे कॉस्टिंग असणार आहे किंवा विलामध्ये काय काय सुखसुविधा आहेत सगळं काही त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सुरू करण्याआधी पार्किंगसाठीचा तुम्हाला ऑलरेडी इथे एक जागा दिसणार आहे, आणि ऑल्सो बाहेर रोड साईडला पण इथे बऱ्यापैकी हे जे प्लांट्स तुम्हाला बाहेर दिसत आहेत, या प्लांट्स तिथपर्यंत एंडपर्यंत तरी तुम्हाला इथे पार्किंग अवेलेबल आहे, प्लांट्स जिथपर्यंत लावलेले आहेत. चला आता आतमध्ये जाऊयात आणि त्यांना भेटूयात. का मंडळी, सांगितल्याप्रमाणे संजीवनी विला इथे आपण भेट देतोय, आणि या विलामध्ये तुम्ही येऊन कोणकोणते सेलिब्रेशन्स करू शकता, रेट्स काय असणार आहेत वगैरे, आतमध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहेत, ते सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. पण व्हिडिओची सुरुवात करण्याआधी या विलाला जे चालवत आहेत त्यांना आपण भेटूयात. ओमकार देशपांडे आणि सुवर्णा देशपांडे, नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं. तर मला विचारायचं की या विलाची सुरुवात कधी झाली आहे? आम्ही आता 2025 म्हणजे याच वर्षीपासून या विलाला सुरुवात केली आहे. 2025 म्हणजे नवीन कोरीच प्रॉपर्टी आहे. अगदीच ग्रेट. मला मेन असं क्युरिओसिटी होती की लोक सिटीच्या बाहेर जातात फिरायला, म्हणजे एखाद्या वेकेशन किंवा तर थोडंसं रिलॅक्सेशनसाठी, पण तुम्ही सिटी एरियामध्येच, रॅदर सिटीच्या खूप जवळ तुम्ही विला उभा केलेला आहे. सो ह्याच्या मागचं कॉन्सेप्ट नेमका काय होता? एकतर आता सध्या इतकं ट्रॅफिक वाढलेलं आहे, मग लोकांना असं वाटतं 2 तास प्रवास करायचा आणि मग ज्या ठिकाणी पोचायचं आहे तिथे जाईपर्यंत सगळ्यांची एनर्जी बऱ्यापैकी किंवा सेटल होईपर्यंत लोकांना थोडासा पेशन्स गेलेला असतो. मग त्याच्यात लहान बाळं असतील, छोटे मुलांना हे करायचं असेल तर मग आम्ही असं सजेस्ट करतो की पुण्याच्या जवळ किंवा जे कोकणातनं येतात लोक, ज्यांना प्री वेडिंग शूट आहे किंवा बारसं आहे किंवा मेहंदी प्रोग्राम आजकाल, किंवा अशा खूप सध्या ज्या फॅशन आहेत, म्हणून मग आमच्या असं डोक्यात आलं की आपण हा विला अशा गोष्टींसाठी वापरू, किंवा कोणाचे सोलो प्रोग्राम्स असतात गाण्याचे वगैरे, किंवा एखादा ब्रँडचं हे करायचं असतं, आपल्याला ब्रँडचं शूट करायचं असतं, फोटोशूट. त्याच्यासाठी आम्हाला असं वाटलं की आपला विला आपण अगदी प्रेमाने, लोक पण जवळ म्हणून पण तसं हे करतील, एनर्जी लेवल त्यांची सुद्धा छान राहील, की पुण्यापासून अगदी 3-3.5 किलोमीटर चांदणी चौकापासून आहे. सो हे आम्हाला अंतर, परत इथली शांतता, वातावरण किंवा जे ग्रीनरी आहे त्याच्यामध्ये त्यांना अगदी नेचरच्या जवळ असल्यासारखं वाटतं. असं सगळं आम्ही अभ्यास करून मग तुम्ही डिसाईड केलं, विचार करून, आणि छान प्रॉपर्टी मिळून गेली म्हणून आम्ही हे पुढे. वाव, हे खूप चांगलं आहे खरं तर, स्पेशली त्यांच्यासाठी की ज्यांना फिरायला आवडतं किंवा रिलॅक्स करायला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत टाइम स्पेंड करायला आवडतं, पण त्यांना भरपूर लांब प्रवास करून जायला आवडत नाही, त्याच्यासाठी इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. सो ओंकार दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या इथे राहायची जी सोय आहे त्याच्यामध्ये मी वेगवेगळे तुमचे जे रूम्स आहेत ते तर दाखवीनच, पण साधारण कोणकोणत्या सुखसुविधा आपण इथे ऑडियन्सला देऊ शकतोय किंवा गेस्टना देऊ शकतोय? सो साधारण विला म्हणल्यानंतर एक कॉन्सेप्ट असते की आपण ग्रुपनी जाऊ,
आणि मग एन्जॉय करू. सो रूम्सपेक्षा आपण विचार काय करतो की सगळेजण एकत्र आलो आणि जास्त वेळ एकत्र काढलाय. सो मग 3 रूम आहेत, पण राहण्याची सोय साधारण 12-15 लोकांपर्यंत होऊ शकते. 12 ते 15 लोक राहू हां, शकतात. 12 ते 15 लोक राहू शकतात. याचं काय असतं, बऱ्याचदा असं असतं की आपण रात्री लेट नाईटपर्यंत गप्पा मारतो, पार्टी करतो आणि मग ते बऱ्याचदा असे असतं की मुलं तुम्ही तुमच्या रूममध्ये झोपवली आहेत आणि मग बाकीची लोक आहेत ती गप्पा मारत असते. तर अशा कॉन्सेप्टसाठी जर विचार केला तर जास्त एन्जॉयमेंट होते रादर दॅन की तुम्ही येतात म्हणजे एकत्र येणार पण तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन तुमचा एन्जॉय करा, असं या गोष्टीसाठी आपण एकत्र जात नाही. सो अशा साठी विचार केला तर साधारण 12-15 लोकांपर्यंत राहायची सोय आणि मग त्यांना बाकीच्या लागणाऱ्या सगळ्या सुविधा आपण केल्यात. ह्याचाच विचार करून आम्ही हॉलमध्ये आता आपण बघूयात, म्हणजे वरती खाली दोन्ही हॉलमध्ये AC बसवून घेतलीत की तुम्ही उन्हाळ्यात आलाय आणि लेट नाईट गप्पा आहे, पण मग तुम्हाला हॉलमध्ये, मग त्याच्यासाठी तुम्हाला रूममध्ये जायची गरज नाही की आपण गार करून रूम AC बसू. सो तुम्ही इथेच याच ठिकाणी तुम्ही त्या मोमेंटचे एन्जॉयमेंट करू शकता, असाही थॉट त्याच्या मागे होता. ग्रेट, म्हणजे कम्फर्ट कडे जास्त लक्ष दिलं गेलंय. आणि अजून एक तुम्ही आता व्हिडिओमध्ये कळेल, पण हा आपली बॅकग्राऊंड जी दिसते तर ते नेचर आणि तुम्ही राहताय ती जागा, असं बऱ्याचशा विलाजमध्ये असं असतं की तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला फ्लॅटचा फील येतो, अपार्टमेंटचा फील येतो की जिथे सगळ्या भिंती असतात, पण तुम्ही इथलं आर्किटेक्चर बघितलं तर हीच बाहेर कंटिन्यू होणारी भिंत दगडाची आतमध्ये दिसते. हा फील तुम्हाला येतो की मी बसलो अशा ठिकाणी की जिथे ॲक्च्युली नेचर प्रेझेंट आहे. सो हा एक कॉन्सेप्ट असतो की मी आणि हे सगळं तुम्हाला अगदी कोथरूडपासून 15 मिनिटात हे खूप असं अट्रॅक्टिव्ह आहे लोकांना. अगदी हो. आपण बाहेर फिरताना पण बघू की काय काय झाडं आणि म्हणजे झाडांचं म्हणजे तुम्ही किती नेचरमध्ये किती एन्जॉय करू शकता. आणि मला विचारायचं आहे की साधारण आता तुम्ही म्हणताय की 12-15 जण हे जे विलाच्या हिशोबाने येतात लोक फिरायला किंवा ग्रुपने येतात, समजा मला बेबी शॉवर करायचंय किंवा बाळाचं बारसं आहे किंवा अलीकडे अन्नप्राशन म्हणा किंवा तर 75th बर्थडे सेलिब्रेशन आहे, त्यामध्ये काही जणांचं असं असतं की आम्हाला मोठं नकोय पण छोट्या जागेमध्ये आणि आमचे क्लोज्ड वन्स शुड बी देअर, तर मग इथे असे काही प्रोग्राम्स आपण करू शकतो का आणि किती जणांची कॅपॅसिटी आपण त्यामध्ये अलाव करू शकतो? करेक्ट. सो कॅटेगरी आपण म्हणलं तर साधारण 5-6-7 तासाचा एखादा इव्हेंट असतो आपला की आपण तुम्ही जसं उदाहरण दिलं बेबी शॉवर म्हणलं की अशा कॅटेगरीचं कुठलंही इव्हेंट की त्याच्यामध्ये आपण किटी पार्टीज म्हणू, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आपण मीटिंग्स म्हणू, अशा कुठल्याही गोष्टी ज्या साधारण 5-6-7 तासाच्या असतात आणि ज्याला 25 ते 30 लोक तुम्हाला लागू शकतात, तर ती कपॅसिटी आपण तेवढी एका वेळच्या गॅदरिंगची डेफिनेटली करू शकतो. आता एवढी लोक येतात म्हटल्यानंतर आपण विचार करतो की मग खाण्याची सोय काय आहे. तर आपल्याकडे असे सोर्सेस अवेलेबल आहेत की ज्यांना आपण कनेक्ट करून देतो. ते तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचे केटरिंग सर्व्हिस म्हणा आणि इव्हेंट एखादी असेल तर त्याच्यासाठी लागणारं डेकोरेशन म्हणा, फोटोशूट असेल तर त्याच्यासाठी लागणारा माणूस, अशा सगळ्या रिसोर्सेस आपण कनेक्ट करून देतो की तुम्ही त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याशी करून फायनल करा. सो इथे आल्यानंतर तुम्हाला असं होत नाही की मला इथे एखाद्या इव्हेंटला लागणारी वस्तू इथनं मिळू शकेल का. असं बरेचदा होतं की चल ठीक आहे मी एका डेस्टिनेशनला चाललोय, तिथे या सगळ्या गोष्टी अवेलेबल असाव्यात अशी अपेक्षा असते. बरोबर. तो आपण प्रयत्न केला की आपण या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून. ग्रेट. आणि त्याच्यात एक फक्त ॲडिशन करेन की चॉईसेस आम्ही असे का नाही ठेवलेत की ह्या माणसाकडनं किंवा या फोटोशूटकडनं, कारण प्रत्येक जण येणारा त्याचा व्ह्यू वेगळा असतो अगदी आणि त्याच्या चॉईसेस वेगळे असतात. मग आपण त्यांना कनेक्ट करून देतो आणि मग ते त्यांच्याप्रमाणे चूज करून डिसाईड करू शकतात की मला याला हे फूड हवं आहे, या इव्हेंटला मला ह्या गोष्टी हव्या. म्हणजे तो फ्रीडम आहे, सगळ्यांना फ्रीडम आहे आणि तो असणंच खरं तर म्हणजे मग तुम्हाला त्या गोष्टीची इव्हेंटची अगदी. आणि मला विचारायचं की बऱ्याचदा आता प्री वेडिंग शूट्स असतात किंवा बाळाचं फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशनचं बेबीचं ते शूट करायचं असेल किंवा मेटर्निटी शूट असेल, एनी काइंड ऑफ शूट, त्याच्यासाठी पण आपण विला वापरू शकतो का? युजली काय होतं, लोक बाहेर ठिकाणी जाऊन किंवा वेगवेगळ्या स्टुडिओजमध्ये जाऊन तेवढं पे करतात. सो कधी कधी असं होतं की त्या लोकांचं असतं की आम्ही आमच्या फॅमिलीला किंवा फ्रेंड्सना सोबत घेऊन गेलो प्लस आम्ही ते शूट केलं तर ते मोर अफोर्डेबल आहे अशी एक साधारण विचारसरणी असते. सो इथे ते करणं अलाउड असेल का? हो, इथे ते करणं अलाउड आहे.
बरं. आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटीज पण आपण करू शकतो. तशाही गोष्टी करायला इथे रिस्ट्रिक्शन नाही आहे. ग्रेट. तर तेही म्हणून मी कॉर्पोरेट मीटिंग्स म्हटलं की ती कमर्शियल ॲक्टिव्हिटी होते. आणि रादर मी अजून एक सांगेन की आत्ता रिसेंटली आमचं डिस्कशन झालं आहे की शॉर्ट फिल्म्स, आता शॉर्ट फिल्म्स म्हटल्यानंतर अजून एक फॉर्मॅट येतो आहे की जो 1 मिनिटाच्या आतला एक एपिसोड किंवा 1.5 मिनिटाच्या आतला एक एपिसोड, अशी एक वेब सिरीज. बरं. तर असंही चॅनल डिस्कशनमध्ये असतं. मग अशा लोकांनाही हा विला, त्यांना असं डेस्टिनेशन लागतं की जिथे सगळं सेटअप रेडी आहे. ओके. मग अशाही लोकांची डिस्कशन चालू आहे. सो ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट्स डेफिनेटली आपण करू शकतो. मस्त. सो मंडळी, तुमच्या लक्षात आलंच आहे की आपल्याला ओव्हरऑल सगळ्या सेलिब्रेशन म्हणा किंवा तुमचं कोणतंही छोटं मोठं काही इव्हेंट असेल किंवा शूट असेल, पॉडकास्ट शूट असू देत और एनिथिंग, तो सगळा सेटअप मी तुम्हाला आता दाखवीनच. सो त्याच्यासाठी नक्की तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. पण द मेन इम्पॉर्टंट थिंग, आम्हाला किती पे करावं लागेल. सो युजली काय होतं, आय टेल यू, वेन आय वॉज इन माय कॉलेज डेज, आम्ही असं विला शोधायचो की ते आमच्या पॉकेट मनीमध्ये बजेट फ्रेंडली ठरेल. सो असं बऱ्याच मुलांचं होतं ॲक्च्युली आता, कारण की सगळ्यांना तेवढा फ्रीडम नाही आहे की रात्री उशिरापर्यंत पार्टी करेल किंवा काय. त्यामुळे ते लोक प्रेफर करतात की एखाद्या विकेंडला छान कुठेतरी स्टेला जायचं. सो आपल्या इथे जे काही क्राऊड येणार, ते किती क्राऊडसाठी किती अमाऊंट इज एक्सपेक्टेड, काय नेमके रेट्स असू शकतात आपले? सो आत्ता जनरल आपण सुरुवात करताना किंवा बऱ्याचदा आपण बऱ्याचदा बाहेरच्या विलाजमध्ये आपण बघतो की ते पर हेड चार्जेस करतात. हो, पर हेड. तर आपण अशी कॉन्सेप्ट नाही ठेवली. आपण असं ठेवलं आहे की साधारण 12 लोकांपर्यंत 10 ते 12 लोक येऊन राहू शकतात. आणि त्याच्यासाठी आपण ऑल इन्क्लुसिव्ह इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आपण 20,000 रुपये चार्ज करतो. ओके. इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट 20,000 रुपये चार्जेस आहेत फॉर 12 पीपल. समजा काही जणांचं 6 जणांचं किंवा 8 जणांचा ग्रुप आहे, तर त्या अकॉर्डिंगली प्राइसेस चेंज होणार. हाऊ इट विल बी? नाही. सो ही प्राईस आपण 10-12 लोकांपेक्षा कमी आलो तरी प्राइजेस विल बी सेम. ओके. आणि आपण जर नंबर ऑफ गेस्ट वाढले तर आपण त्याप्रमाणे त्या इव्हेंटप्रमाणे म्हणा किंवा त्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण डिस्कस करू शकतो. ग्रेट. तर माझ्यामध्ये आय थिंक प्रत्येकाचा ग्रुप एवढं तर असतंच की ते साधारण 6, 8 किंवा 10, 12 जण तर असतातच. सो त्यामुळे आय थिंक तुम्ही जर आला तर 20,000मध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असणार आहे. आणि फूडचं त्यांनी सांगितलंच आहे की आपण ते नक्कीच तुम्हाला गाईड करतील आणि बाकीच्यांशी कनेक्ट करून देतील, जे फूडसाठी पण तुम्हाला हेल्प करणार आहेत. बरं, मला विचारायचं आपलं चेक इन आणि चेकआउट टाईम काय असेल? 10 वाजताचं चेकआउट टायमिंग आहे आणि 1 वाजता चेक इन टायमिंग आहे. ओके. म्हणजे सॅटर्डेला समजा आमचा ग्रुप येतो तर 1 वाजता चेक इन आणि संडे 10 वाजता चेकआउट. ओके. आणि जे इव्हेंट्स असतात, जे आता से फॉर एक्झाम्पल बर्थडे पार्टी आहे, तर ते 4-5 तासांसाठीच तुम्ही विला प्रोव्हाइड करणार की सेम असेल की ते चेक इन आणि चेकआउट असेल त्याला? सो मग त्या इव्हेंटप्रमाणे आपण डिस्कस करतो आणि ते म्हणजे त्या 5-6 तासाची इव्हेंट असेल तर तेवढ्याच वेळापुरतं तो विला अवेलेबल करून देतो. बरं. त्याच्यामध्ये स्टे इन्क्लूड नाही करणार, कारण बऱ्याचदा असं असतं की मी सकाळी काहीतरी एक इव्हेंट आहे, दुपारी लोक म्हणजे जेवण झालं की चहा घेतात आणि मग त्याच्यावर इव्हेंट संपतो. मग त्याच्यानंतर स्टेचा रिक्वायरमेंट नसते. मग आपण ते तेवढंच डिस्कशन किंवा कन्सिडर करू शकतो. हे खूप चांगलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की दोघांनी इतकं फिजिबल ठेवलेलं आहे की तुम्हाला कोणत्याही ओकेजनसाठी जर विला हवाय तर मग तुम्हाला ते तुम्ही दिवसाच्या हिशोबाने, तासांच्या हिशोबाने आणि ऑल्सो वीकेंडला जे तुम्ही ग्रुपसोबत येतात तसंही करू शकता. बरं, आता ताई मला तुम्हाला विचारायचं आहे की महिलांच्या किटी पार्टी असतात त्या तर अगदी 2-3 तासांच्या असतात, पण तरी त्यांचं असतं की वी नीड प्रायव्हसी, तर ते नक्कीच तुम्हाला कनेक्ट करू शकतात. मग त्यांच्यासाठी पण असं चेक इन चेकआउट टाइम असणार आहे की दिवसाला कसं काय असेल? ॲक्च्युली ते आपण आवरली करू शकतो. ओके. की त्या आल्यात, फ्रेशनअप झाल्यात आणि मग त्यांचा तो टाईम स्पेंड करणार आणि मग ते आधी आपण ऑफकोर्स आधी त्या बोलून त्या आधी टायमिंग फिक्स करतात. सो आपण ते अर्ली करू शकतो. त्यामुळे त्याचं एक फ्लेक्झिबिलिटी राईट. ओके. सो साधारण आता जे स्टेला आलेत त्यांना तर सगळं युटिलाइज करता येणारच आहे, पण जे काही तासांसाठी आलेत त्यांनाही विलामधल्या सगळ्या गोष्टी युटिलाइज करता येणार आहेत, राईट फ्रॉम रूम्स आणि बाकी ॲक्सेस त्यांना असणार आहे. आपण कॉन्सेप्टच अशी ठेवतो की तुम्ही इथे आलात की तुम्हाला होमली फील व्हायला हवंय. मग तुम्ही 4 तासासाठी आलात तरी तुम्हाला असं पाहिजे की इथे आलाय मग तुम्ही वरती जाऊ नका, एखाद्या रूममध्ये जाऊ नका. हे रिस्ट्रिक्शन वाढतं आणि मग तो आपण आपल्या घरात असल्याचा फील नसतो. अगदी. सो म्हणून आम्ही कॉन्सेप्टच अशी ठेवली की तुम्ही इथे आलात की तुम्हाला इथल्या सगळ्या गोष्टी वापरता येतील. तुम्ही 5 तासासाठी आलात तरी आहे आणि तुम्ही स्टेसाठी आलात तरी आहे.
आहे. वा. आता तुम्ही विचारलं की एखादी इव्हेंट आपण कनेक्टिंग असेल की आज मला सकाळी 6 वाजता 7 वाजताची इथे यायचं आहे आणि मग माझं 2 वाजेपर्यंत संपणार आहे, तर त्याच्यासाठी एक फक्त आहे की आपण आदल्या दिवशी कोणी नाही आणि त्यांचं चेकआउट टायमिंग ह्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. बट अदरवाईज बाकी असं काही रिस्ट्रिक्शन सगळं फिजिबल आहे. हो, म्हणजे सकाळचं 9 साडे काही जणांना असं असतं की मुहूर्त असतो, मग हो. आपण कुठला तरी मुहूर्त पटकन जाऊन एक 15-20 जण एकत्र येतो, मुहूर्त करतो, मग तो सकाळचा असतो, मग त्याच्यासाठी 6 वाजता यावं लागतं, त्याची तयारी आणि मग पुढे तो इव्हेंट. तर ह्याच्यासाठी ही फ्लेक्झिबिलिटी आपण डेफिनेटली देतो की तुम्ही असं रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही 10च वाजता या, बरं. 9च वाजता या. सो तो फक्त आदल्या दिवशीचं कनेक्टिंग काही नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते डेफिनेटली नाही. आणि आपण सकाळच्या flexible वेळात होतो. जर का एखादं बारसं असेल तर ते सकाळी जर का आपल्या इथे 10 वाजता असं ठरलं की 10 वाजता आपल्या इथे बारसं आहे, तर सकाळी येणारे जे इव्हेंट मॅनेजमेंटवाले असतात त्यांना काही सजावट करायची आहे, सो ते सकाळी 6 वाजता आलेत. कॅमेरावाले सकाळी लवकर येतात, मेकअपवाल्या ज्या असतात त्यांना शक्यतो सकाळी लवकर यावं लागतं. यांच्यासाठी सुद्धा ती पूर्ण वेळ तो त्यांचा असणार. बरं. इथे आपण असं टायमिंगचं नाही हे करू शकत की 7 नंतरच या हेच असं. वा, हे म्हणून- बाहेर खूप रेस्ट्रिक्शन्स असतात खरं तर. हो, कारण इथे एवढ्या लोक आवडीने येणार म्हणल्यावर आपण पण तेवढं फ्लेक्झिबल थोडं राहणं त्यांची गरजेचं. सोय पण आपण बघतोय ना, Right. आपण त्याच्यासाठी हे सगळं अगदी करतोय. अगदी. म्हणून Great. त्यांना ते आवडलं पाहिजे आपलं. बरोबर. ऑफकोर्स या सगळ्याचं आता असं झालं की आपला रिव्ह्यू पण छान पाहिजे, की आपण ज्या प्रॉपर्टीत जातोय त्याच्यानंतरचा आपला रिव्ह्यू चांगला यायला पाहिजे. आणि हे तुम्हाला पुण्याजवळ मिळतंय याचा जास्त आम्हाला आनंद आहे की अगदी हो. म्हणजे मी पुणेकर आत्ता झाली आहे, प्रेक्षकांना माहिती आहे मी पुण्याची सून आत्ता झाली आहे, त्यामुळे मला पुण्यातलं पहिल्यांदा जसं विला मिळालाय जिथे मला हे सगळं म्हणजे माहिती मिळते, विच इज अ व्हेरी गुड थिंग. मी सुद्धा लोकांना सजेशन्स देईन नक्कीच की अगदी प्रवास करून दुसऱ्या लोकेशनला जाण्यापेक्षा बेस्ट लोकेशन आहे पुण्यातील. सो नाव आता आपण त्यांच्याशी बरीच चर्चा केलेली आहे आणि मला एक शेवटचं तुम्हाला विचारायचं आहे, कोणाला बुकिंग करायची असेल तर आपण सोशल मीडियावर कुठे कुठे अवेलेबल आहोत किंवा आपण कसं कनेक्ट करू शकतो? आपण सोशल मीडियावर इन्स्टावर आहोत बरं. आणि आपण जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो फ्लोट सगळीकडे करतोय, सोशल हँडल्सवरती पण आणि आपल्या याच्यावरती पण डिटेल. ग्रेट. तर मंडळी आणि इथे जेव्हा येतील लोक त्यावेळेला सुवर्णा स्वतः आणि अजून एक जण जो अगदीच घरचा माणूस आहे की तो बरं. तुम्हाला म्हणजे स्वतः असेल अवेलेबल, कुठल्याही गोष्टीची सोय लागली तरी तो इट्स जस्ट अ फोन कॉल अवे की आम्हाला हे लागतंय. प्लस आपल्याकडे केअरटेकर आहे, ते इन हाऊस आहेत, बरं. सो ते राहतात इथे. ओके. आणि ते आमच्याबरोबर बरेच वर्ष त्यांना माहिती आहे की इथे काय काय चालतं, काय लागतं, त्यामुळे बंगल्याची त्यांना पूर्ण माहिती आहे. एखादी छोटीशी अडचण आली तर त्यांना ते तिथल्या तिथे सॉल्व्ह करू शकतात. अजून काही हवं असेल तर कॉन्टॅक्ट पर्सन तो लोकल आहे, सगळं अगदी इन आउट डिटेल Very माहिती आहे. nice. म्हणजे हा प्रॉब्लेम होतो की नवीन सुरू केलं आहे, मग नवीन प्रॉब्लेम्स माहिती नसतात, मग डील कसं करायचं. सो असे जे काही आहेत ते आम्ही ऑलरेडी कन्सिडर केलेत. म्हणूनच सुवर्ण आणि अजून घरातला एक माणूस की जो आपलं म्हणून हँडल करतो, अगदी अगदी. असं आम्हाला डेफिनेटली हवं आणि ते आपण करतोय याच्यामध्ये. वा, हे खूप चांगलं आहे की इथे लोकल माणूस ऑलरेडी आहे जो तुम्हाला A to Z काहीही लागलं तरी तुम्हाला मदतीला हजर असणार आहे. सो आता मला सांगायचं आहे की त्यांचं जे इन्स्टा हँडल आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि बुकिंगसाठीचा नंबरही मी स्क्रीनवर देते. शिवाय यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला सगळे डिटेल्स मिळणारच आहेत. सो त्यांच्याशी गप्पा मारून झालेल्या आहे. आता आपण जाऊयात आणि विला एक्सप्लोअर करूयात. चलो, थँक्यू सो मच. टाडांग. सो एंट्रन्स आणि सुंदर अशी सेटिंग अरेंजमेंट इकडे आहे, कम्फर्टेबल एकदम. मेन ह्यांच्या विलामध्ये एक गोष्ट मला खूप आवडलेली आहे, स्पेशियस आहे, त्यामुळे भरपूर लोक आली तरी मस्तपैकी सगळे अरेंज म्हणजे सगळेच कम्फर्टेबल होऊ शकतात. सो हा मेन लिव्हिंग एरिया किंवा हॉल म्हणू शकतो आपण. आणि मस्त TV स्पीकरचा सेटअप आहे पार्टीसाठी. आणि मग इथे हा सेटअप मला खूप आवडला ॲक्च्युली. हा जर सेटअप बघितला तर संध्याकाळी मस्त टी कॉफी चाय पे चर्चा अँड ऑल, तसं मित्रमैत्रिणींसोबतचं ते खूप कमाल वाटतं आहे. सो डायनिंग टेबल आणि किचनचा एरिया पण आहे, खूप क्लीन व्यवस्थित सेटअप आहे. मॉड्युलर किचन, फ्रीज देण्यात आलेला आहे आणि मस्त सिटिंग अरेंजमेंट वगैरे खूप छान आहे, स्पेशियस आहे. काही जणांना समजा वरती नाही बसून जेवायचं आहे, खालती बसून जेवायचं आहे, तरी बऱ्यापैकी स्पेस आहे, त्यामुळे आय थिंक खूप मस्त अरेंजमेंट होऊ शकते. सो लिव्हिंग एरिया, किचन आणि त्याचसोबत एक छोटा इव्हनिंग टाईमसाठीचा वगैरे एरिया आपण पाहिलेला आहे. सो आता येऊयात बाल्कनीमध्ये. हॉलच्या इथेच अशी सुंदर बाल्कनी आहे.
एक असं मिनी गार्डन म्हणू शकतो, कारण की तिथे गार्डनची स्पेस पण आहे आणि हा पण स्पेस तुम्ही युटिलाइज करू शकता. एखादं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे तर इथे छान असा डेकोर होऊ शकतो हॅपी बर्थडेचा वगैरे. आणि इथे तुम्हाला अशी अम्ब्रेला पण देण्यात आलेली आहे, सो उन्हात वगैरे बसायचं झालं तरी या अम्ब्रेलाचा वापर तुम्ही करू शकता. आणि ह्याच्या खालती तुम्हाला तिथे चेअर्सही देण्यात आलेले आहेत. आणि संध्याकाळी किंवा सकाळ सकाळ असं छान वॉक वगैरे करायचं आहे तर मग इथे वॉक करू शकता. अगेन सिटिंग एरिया आहे खूप कमाल, आणि इतकं छान वारा सुटला आता इथे, इतकं छान, इतकं प्लेझंट वाटतंय एकदम. आणि मेन ना कुठेच असं प्रदूषण किंवा तर काय खूप असं गर्दी भरपूर गाड्यांचा आवाज वगैरे काही नाही, एकदम शांतता, भारीच आहे. आणि इथे एक असा पाळणा, सो फोटो सेशनसाठी वगैरे पण बऱ्यापैकी तुम्हाला एरिया युटिलाइज करता येऊ शकतो. इथे मागे गार्डन आहे आणि अगेन इथून तुम्ही एंटर करू शकता किचनला, आणि इथून मागून पण एक दरवाजा आहे किचनमध्ये एंटर करायला. सो बऱ्यापैकी स्पेस आहे जी तुम्ही युटिलाइज करू शकता आणि मस्त आहे हे, म्हणजे मला खूप आवडलं आहे. सो इथे काही माणसं बसू शकतात, आतमध्ये डायरेक्ट गेलात तर तुम्हाला लगेचच किचनमध्ये जाता येईल. सी, सो डायनिंग एरिया आणि किचन, सो असं सगळं कनेक्टेड आहे. हा एरिया मला खूप आवडला आहे, म्हणजे काही तुमच्या जवळच्या लोकांशी मस्त गप्पा मारायच्यात. आणि वरती जर बघितलं तर त्यांनी खूप छान असा डेकॉर करून ठेवलेला आहे, खूप प्लेझंट आणि खूप कमाल असे वाईब्स आहेत याचे, मस्त वाटतंय. म्हणजे रिलॅक्सेशन करायचं म्हटलं तर त्याचा खरा अर्थ काय ते जाणून घ्यायचं असेल तर मग इथे यायचं आहे. चला आता जाऊयात आणि आपण रूम्स बघूयात. इथे काय आहे, वाव, इथे पण भरपूर झाडं, भरपूर प्लांट्स त्यांनी लावून ठेवलेले आहेत, म्हणून ते इतकं छान आणि प्लेझंट वाटतंय. म्हणजे फोटोज काढायला जागा ॲक्च्युली. सो आता आपण जाऊयात वरती. सो बेसिकली हा 3 BHK विला आहे, त्यामुळे हॉल पण युटिलाइज करू शकता तुम्ही. आणि वरती जे 3 रूम्स आहेत तेही मी तुम्हाला आता दाखवते. आणि आणखीन एक खूप कमाल गोष्ट आहे, चला मी दाखवते पहिले तुम्हाला. सो हा एक बेडरूम आहे. सो आपण आता फर्स्ट फ्लोअरवरती आहोत आणि इथे खूप कमाल असे वाईब्स आहेत. द रिझन इज की एकदम कोझी कम्फर्टेबल बेड आहे आणि तिथे समोर बाल्कनी आहे. मी बाल्कनी ओपन करून दाखवते तुम्हाला. सुंदर बाल्कनी आहे. सो इथे पण तुम्ही उनो वगैरे खेळायला बसू शकता. म्हणजे सगळा एरिया युटिलाइज करायला खूप कमाल आहे आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आलेली आहे. तुमच्या कम्फर्टची काळजी, तुम्ही जे इथे रिलॅक्स करायला येत आहे त्याची काळजी घेण्यात आलेली आहे. सो वॉर्डरोब्स पण आहेत, प्लस बेड पण आहे. आणि इथे विंडोज, मेन उजेड भरपूर आहे रूममध्ये. बाकी ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला भरपूर कोझी किंवा तर म्हणतो ना काळोख असतो, पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला विंडोज बऱ्यापैकी देण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हेंटिलेशनही आहे आणि तुम्हाला उजेड रूममध्ये, सनलाईट जी म्हणतो आपण, डे लाईट, ती खूप छान पडताना दिसेल. सो हा एक रूम आणि लगेचच इथे आहे वॉशरूम. सो दिस इज द वॉशरूम. हा वॉशरूम आहे आणि आपण आता वरच्या फ्लोअरला जाऊन मी तुम्हाला वरच्या फ्लोअरचं रूमचे डिटेल्स देते. कम, वाव, हे सगळं दाखवण्यात इथे बघा, मस्त वाटतंय ना. म्हणजे कोणी गॉसिप वगैरे करत बसलं असेल तर तुमची अशी नजर असेल त्यांच्या, जोक्स पार्ट. पण इथे हा ऑफिस सेटअप पण आहे. म्हणजे एक साधारण तुम्ही वर्क फ्रॉम होम वगैरे करताय, काही जणांचं ऑफिस वगैरे असेल तर तुम्ही इथे बसून पण ते काम करू शकता. हे सगळे खरं तर आत्ता इथे जे आहेत त्यांचे इक्विपमेंट्स आहेत, तुम्ही तुमचं आणायचं, हे तुम्हाला दिलं जाणार नाही आहे. ओके, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे विलाचा, की तुम्ही विलामध्ये आल्यानंतर शूटसाठी म्हणून पण या सेटअपचा वापर करू शकता. पण तुम्हाला तुमचा सेटअप घेऊन यायचा आहे. पण ही जी स्पेस आहे ही तुम्ही युटिलाइज करू शकता. बेबी शॉवरचं शूट करायचं आहे किंवा मॅटर्निटी शूट करायचं आहे किंवा बेबीचा फर्स्ट बर्थडेचं शूट आहे किंवा तुम्हाला काही क्लोदिंग ब्रँडचं किंवा दुसरं कसलं शूट करायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही ही स्पेस युटिलाइज करू शकता. इक्विपमेंट्स मात्र तुमचे असणार आहेत. हा एक मास्टर बेडरूम आहे. सो मास्टर बेडरूम पण खूप क्लास सेटअपमध्ये. अगेन कम्फर्टेबल असा बेड विथ AC, फॅन. आणि आता येऊयात बाल्कनी एरियावरती, जाऊयात आपण बाल्कनीमध्ये.
सो ही आहे बाल्कनी आणि असा आहे बाल्कनीचा सेटअप. समोर व्ह्यू खूप क्लास आहे, हिरवळ आहे सगळीकडे, त्यामुळे अगदी म्हणतो ना हायवे टच नसलं तरीही चालेल, पण ते शांतता हवी अशी बऱ्याच जणांची जी अपेक्षा असते ती इथे फुलफिल होऊ शकते आणि खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. हे मी थंडीत आली आहे ना, त्यामुळे एकदम असं थंड थंड हवा मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय हे. हां, आणि त्यांनी ना असं लाईट्स लावून ठेवलेत. ॲक्च्युली आपण दिवसा शूट करतोय म्हणून, पण हे लाईट्स पण आहेत ऑलरेडी त्यांनी लावलेले. सो तुमच्या पार्टी मोडसाठी म्हणून पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. खालती तुम्ही पाहताय तो सगळा गार्डन एरिया आहे आणि सगळ्या रूम्सला तुम्हाला अशी जाळी दिलेली आहे, त्यामुळे मध्ये पण दिवसा पण तुम्ही ही लावून ठेवली तरी हवा खेळती राहणार आहे. सतत विंडो किंवा डोर बंद करून ठेवायची गरज नाही. बेड आणि त्याचसोबत वॉर्डरोब्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्याच्यातच तुम्हाला मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच्ड वॉशरूम आहे. सो हा एक वेगळा सेटअप आणि वॉर्डरोब्सही तुम्हाला यूज करता येणार आहेत. सो अच्छा, इथे एक बाल्कनी आहे, मला एक बाल्कनी दिसली इकडे. अगेन एक खूप मोठी अशी बाल्कनी आहे, त्यामुळे इथे पण तुम्ही काही ना काहीतरी सेटअप करून हा युटिलाइज करू शकता एरिया पूर्ण. सगळीकडे फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय मला. आता जाऊयात आपण, इथे एक रूम आहे, ती एक रूम मी तुम्हाला दाखवते का. ओ नाईस. अच्छा, ही रूम जशी आपण खालती बघितली तशीच आहे, पण ह्याला अटॅच्ड वॉशरूम आहे. सो बेड पण कम्फर्टेबल आहेत, मस्त. झोपले तर लवकर उठणार नाही मी, तासन तास झोपू शकते मी अशा बेडवर. AC आहे अँड देन येस, प्रत्येक विंडोला त्यांनी अशी जाळी लावून ठेवलेली आहे. दिवसा पण तुम्ही ओपन ठेवू शकता हवा खेळती राहण्यासाठी आणि विंडोजही तुम्हाला हवेत तर ओपन ठेवू शकता. सो असे दोन्ही विंडोज आहेत दोन्ही बाजूला, त्यामुळे मी मगाशी जे म्हणाले तुम्हाला की भरपूर डे लाईट आहे. सो अगेन इथे बाल्कनी दाखवते मी तुम्हाला. ओके, बापरे, भरपूर सेफ्टी आहे. वाव, ही स्पेस पण खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला तुमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्याकडेही लक्ष ठेवता येऊ शकतं, त्यामुळे सगळी चारही बाजूंनी तुम्ही ह्याचा छान वापर करू शकता. मंडळी, मला हा विला पर्सनली खूप आवडलेला आहे. तुम्ही सुद्धा या विलाला भेट देऊ शकता आणि छोटे छोटे फंक्शन्स आहेत, कुठलाही फंक्शन असू देत किंवा तुम्हाला स्वतःला रिलॅक्सेशनसाठी अशा जागेच्या शोधात तुम्ही असाल तर मग आय थिंक व्हिडिओ इज फॉर यू. आणि तुम्ही ओमकार आणि त्याचसोबत सुवर्णा देशपांडे ह्यांना दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. संजीवनी विला असे या विलाचं नाव आहे. पुण्यामध्येच अगदी प्राईम लोकेशनला आहे. कोथरूडपासून 15 मिनिटावर आणि चांदणी चौकापासून 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती असलेला संजीवनी विला सिद्धिविनायक विहार भुगाव इथे आहे. यांचं लोकेशन पण इझिली ॲक्सेसिबल आहे. सो तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बुकिंग्स करू शकता. आणि मला असं वाटतं की साधारण 6, 8, 10, 12 जण तर सहजच आपल्या एखाद्या आउटिंगमध्ये असतातच जेव्हा आपण ग्रुप वगैरेने जात असतो. तर 20,000मध्ये तुम्हाला जर अशी आउटिंग मिळत असेल तर मग नक्कीच तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. पण एक गोष्ट आवर्जून मला मेन्शन करायची आहे की तुमच्या इव्हेंटप्रमाणे आणि माणसांच्या काउंटप्रमाणे कधी कधी प्राईस वर खाली होणार, कारण की हे सीझनल असतं. तुम्हाला पण ही गोष्ट माहिती आहे की आपण जेव्हा एखाद्या टुरिस्ट लोकेशनला फिरायला जातो तेव्हा तिथले हॉटेलचे रेट्स किंवा बाकी गोष्टी अकॉर्डिंग टू द सीझन चेंज होत राहतात, त्यामुळे प्राईस रेंज सुद्धा चेंज होत राहणार आहे. सो तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट्स जे काय असतील ते त्यांना कनेक्ट करा आणि मग ते तुम्हाला त्या अकॉर्डिंगली गाईड करतील. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू ॲन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.